चला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा. फलंदाज कैलासवासी कबीर लक्ष्मण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ पांडुरंग म्हात्रे आणि दीपक म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आणि प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी कैलासवासी सुरेश बाबू मडवी यांच्या स्मरणार्थ तृषांत मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. हे सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. RSA गोठवली आयोजित काँग्रेस चषक 2025 दुसऱ्या पर्वामध्ये त्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा मात्र साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही याच परिसरातील संघ आणि दोन्ही मातबर संघ अनेक वेळा एकमेकांच्या विरुद्धामध्ये लढले, परंतु आज मात्र पुन्हा एकदा काँग्रेस चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये मात्र एकमेकांच्या समोर पुन्हा एकदा फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतील.
गावदेवी 11 ऐरोली आणि त्यांच्याच विरुद्धमध्ये उत्कर्ष 11 दिवा या दोन टीममध्ये टॉस जिंकला टीम कॅप्टन विराज मडवी. उत्कर्ष 11 दिवा टीमच्या कॅप्टन यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. गावदेवी 11 ऐरोली या टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर सातत्याने गावदेवी 11 ऐरोली या टीमचं क्रिकेट ज्या जोडीने पटलावर नेलं ती जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं ना तर निलेश भोईर आणि त्याचबरोबर या परिसरातील अर्धशतकीय राजा जयेश पाटील JP आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज राहुल अनेक स्पर्धांमध्ये उत्कर्ष 11 दिवा या टीमला भरपूर चांगलं वर्चस्वामध्ये आणलं आपल्या अफलातून खेळीने गोलंदाज राहुलने आणि तो मात्र पहिल्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. उत्कर्ष 11 दिवा या टीमच्या माध्यमातून 5 ओव्हरची मॅच आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतात. काल या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या दिवसामध्ये रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने सुपर 3 मध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसामध्ये देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. तर मॅचला होईल सुरुवात. गोलंदाज राहुल या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक रिलीज करण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅचला होईल सुरुवात. RSA गोठवली आयोजित काँग्रेस चषक 2025 आणि आजच्या दुसऱ्या दिवसाला होती सुरुवात. गोलंदाज राहुल या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज निलेश भोईरच्या बॅटमधून येतोय. आजच्या सेकंड डे मधील हा पहिला मोठा फटका चौकार. जास्त धावा बॅट्समनला जमवायचे असतात आणि तसाच प्रयत्न पहिल्या बॉलवर पाहायला मिळालाय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे थोडीशी अपील झाली परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली. सुरुवातीला पहिला बॉल आपण पहिला टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु त्यानंतरचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. गोलंदाज राहुलने कमबॅक करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सेकंड बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. डिक्लेअर झोनमध्ये हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक नेत्रदीपक सुसज्ज क्रीडांगण. याच मैदानामध्ये अनेक नामवंत स्पर्धा देखील होताना आपण पाहिल्या आणि आज देखील त्याच भूमिकेमध्ये RSA गोठवली आयोजित काँग्रेस चषक 2025 दैदिप्यमान आयोजन आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतंय. की scorer.in माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आमचे समेत जोडलेत त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर फटका चांगला आहे. क्लासिकल नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका निलेश भोईरच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. संगीत आपण ऐकलं डीजे मास्टर रोशनच्या माध्यमातून. नवी मुंबईमधील एक प्रसिद्ध डीजे मास्टर आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक नामवंत मंचांवर मात्र डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर होता
आणि विकेट क्रमांक पहिला गमावलाय गावदेव 11 ऐरोली या टीमला पहिला धक्का. फलंदाज निलेश भोईर होतोय बाद. थँक्यू. 5व्या बॉलवर पहिला विकेट प्राप्त केलाय गोलंदाज राहुलने. ज्या बॅट्समनने खऱ्या अर्थाने धावफलकाची गती वाढवली, धावफलकाचा प्रारंभ केला. 2 चौकार आणि 1 डिक्लेअरच्या साह्याने ज्या बॅट्समनने 9 धावा कंप्लीट केल्या. टीम गावदेव 11 ऐरोली या टीमसाठी तो फलंदाज मात्र बाद झालाय. चांगला झेल दीपेशने टिपला आणि पहिला विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवीन ऊर्जा निर्मित झाली टीम उत्कर्ष 11 दिवा या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9 रनवर पहिला बॅट्समन गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. स्वतः टीमचा कर्णधार फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत वैती. गेले अनेक वर्ष भरपूर चांगलं योगदान या खेळाडूचं देखील राहिलं ऐरोली क्रिकेटसाठी. परंतु आज गावदेव 11 ऐरोली या टीमचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल राहुल. 1 विकेट त्याने आतापर्यंत प्राप्त केल्या आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा शेवटचा अंतिम बॉल ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता. फक्त दिशा दिली. रन मिळेल फक्त 1 आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 रन 10 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. थँक्यू. सुमधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टर रोशनच्या माध्यमातून आणि नुकतेच ज्यांचं आगमन होतंय आदरणीय नारायणजी म्हात्रे साहेब आपलं देखील काँग्रेस चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो बॅट्समन खऱ्या अर्थाने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होता ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून जयेश पाटील JP आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवर. या परिसरातील अर्धशतकीय राजा गतवर्षी संगम देखील या खेळाडूने गाजवलं. गोलंदाज सज्ज होतोय. वैभवचा हा पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु लाईन मिस केली. पायाचा वेध घेतला गेला आणि पहिल्या बॉलवर वैभवने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुलने आणि कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा निर्धार वैभवचा देखील असेल. कारण ज्यावेळेस पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या जातात येणारा बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढलेला असतो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. टायमिंग चांगला आहे. थेट आमच्या कॉम बॉक्सला मानवंदना देणारा हा स्ट्रोक फलंदाज जयेश पाटील JPच्या बॅटमधून येतोय. हा षटकार एक फ्लाइट हिट सिक्सर सलग बॅक टू बॅक 2 षटकार जयेश पाटील JPच्या बॅटमधून. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. धावफलकाची गती वाढली आणि 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब बॅटिंग प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकली जातात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न झाला गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. सुरुवातीला पहिल्या बॉलवर निर्धाव स्वरूपाचा बॉल आला. असं वाटलं होतं की मोठे फटके लगावण्यापासून वैभव रोकेल परंतु जयेश पाटील इन ॲक्शन मोडमध्ये आला आणि सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. 4 बॉल सख्या आतापर्यंत झालाय.
22 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. आतापर्यंत 2 षटकार आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होईल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन 23 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केला आहे. मिड विकेटला फिल्डर होता परंतु या क्षणाला पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाले आणि फलंदाज जयेश पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. स्वतःवर थोडासा नैराश्यजनक आहे कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस लेग बिफोरच्या साह्याने बाद होतो, जेलचीत बाद होतो, क्लीन बोल्डच्या साह्याने बाद होतो त्यावेळेस त्या बॅट्समनला जेवढं दुःख होत नाही त्यावेळेस बॅट्समन ज्यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो ना त्यावेळेस त्याला भरपूर दुःख होतं. कॉल कम्युनिकेशन चुकला आणि एक चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉल पेस केले जयेश पाटीलने. 13 रनचं प्रात्यक्षिक त्याने साकारलं आणि तो बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 23 रन 23 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक गोलंदाज राहुल ज्यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं होतं. अवघ्या 10 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक महत्त्वाचा विकेट देखील त्याने प्राप्त केला होता आणि तोच गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रीतम पाटील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील डावखुऱ्याचा आणखीन एक हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोक्याच्या शनी सामन्याचे चित्र बदलण्याची. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकलीत या खेळाडूने आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन आतापर्यंत झालेत गावदेव 11 ऐरोली या टीमच्या स्कोरबोर्डवर. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच उदयजी तांडेल सरांचा इशारा येतोय. येस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 24 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज राहुलला कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये अशा धावा खर्च करता सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना याच धावा कधी कधी कठीण ठरत असतात. फटका तर जरूर चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तैनात होता. जजमेंट चुकलं. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा षटकार थँक्यू. पहिलं षटक देखील हाताळलं होतं गोलंदाज राहुल यांनी पहिल्या बॉलवर चौकार लगावला होता निलेश भोईरने. हे वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील खऱ्या अर्थाने पहिल्या बॉलवर आक्रमण केलं प्रीतम पाटीलने कारण धावा जमवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष्य सेट करायचं. प्रतिस्पर्धी उत्कर्ष 11 दिवा या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना 30 रन आतापर्यंत झालेत. एक चांगलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. थोडासा नाराज आहे कारण एक सोपा झेल होता परंतु तो झेल फिल्डरने सोडला. ती संधी गमावली. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल ड्राईव्ह केलाय. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. सुरुवातीच्या अगोदरच्या बॉलवर आक्रमण केल्यानंतर या क्षणाला संयम बाळगला फलंदाज प्रीतम पाटीलने कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. 2 महत्त्वाचे सलामीवीर बॅट्समन बाद झाल्यानंतर ॲज अ कॅप्टन म्हणून अनिकेत वैती देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली साथ प्रीतम पाटीलची देखील आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. चांगली भूमिका विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला फलंदाज अनिकेत वैती साकारतोय कारण एक षटकार आतापर्यंत लगावलाय प्रीतम पाटीलने.
त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची आणि एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. राहुलचा हा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर तैनात होता परंतु फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन वन बाउन्स ऑन साइडला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. येस थँक्यू. या बॉलवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आतापर्यंत प्रीतम पाटीलची राहिली गावदेव 11 ऐरोली या टीमसाठी. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. टिपलाय हा झेल आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या बॅट्समनकडून अपेक्षा होत्या परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर होत आहे नैराश्यांमध्ये आणि विकेट क्रमांक 3 गमावलाय. गावदेव 11 ऐरोली या टीमला 3रा धक्का. अंतिम बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 11 बॉलमध्ये 23 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुलने. त्यामध्ये 2 महत्त्वाचे विकेट त्याने प्राप्त केले. नवीन फलंदाज जगदीश पगडे. 36 रनवर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत गावदेव 11 ऐरोली या टीमचे. गोलंदाज सज्ज होतोय. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट केलाय. फटका चांगला होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 37 रन 37 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. तर नवीन चेंडू आपण द्यायचा आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. नवसादे दिवा टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा या दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 37 रन. स्पेल नंबर 4 आणि मोनिश पाटीलला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. अपकमिंग यंगस्टार आहे. उत्कर्ष 11 दिवा या टीमच्या माध्यमातून सध्याच्या घडीला बॉलरला संधी दिली जाते 4थं षटक हाताळण्यासाठी. ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला होता. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठं लक्ष सेट करायचं आणि त्यासाठी धावांसाठी तळमळ ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक बॉल, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी. या क्षणाला काय घडले जाईल. फेकी चांगली होती, गॅदर खराब राहिला आणि याचाच पुरेपूर फायदा मिळाला, परंतु या क्षणाला ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकला आणि फलंदाज अनिकेत वैती रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. चौथा धक्का. हिचं नाव हाय कारल्याची विराई. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला काय घडले जाईल. ताळमेळ थोडीशी चुकली होती, परंतु बॉलरने वेग घेतला बॉल जज करण्यासाठी, फेकी करण्यासाठी आणि एक सिंगलच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 40 रन. धावा आतापर्यंत होतात. बाउन्सर होता, परंतु यस इट इज अ वाईट. उंचीची जी मर्यादा होती ती मर्यादा ओलांडल्याने त्यानंतर पंच उदयजी तांडेल सरांचा इशारा आलाय. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जाईल की काय, परंतु एक सोपा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. एखादा बॅट्समनचा ज्यावेळेस झेल सुटला जातो त्यानंतर एक नवीन कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित होत असतो. एक सिंगल पूर्ण होते. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही जरूर पाहू शकता की scorer.in एक नवीन वाहिनी उदयास आली नवी मुंबई क्रिकेटमध्ये. सोनू पाटील, ओमकार दैवी व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून एक चॅनल ओपन करण्यात आलं. जे मायबाप प्रेक्षक नवीन असतील या चॅनलवर तर वेदांत म्हात्रे, तर सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस की स्कोररच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केल्या जातील त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 रन. तर या षटकानंतर टॉस केला जाईल. नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन आपण या षटकानंतर आपण त्वरित या टॉससाठी
शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर यश मडवीला आमंत्रित केले. याचा पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु या क्षणाला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली विराटच्या माध्यमातून. चव्वेचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येईल. येस, वाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ॲड होतील आणि 2 रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावले. 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची समाप्ती आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय, कारण टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्यात गावदेवी 11 ऐरोली टीमला, परंतु त्यापासून वंचित ठेवले यश मडवीने. एक चांगलं यश त्याने आतापर्यंत प्राप्त केलंय. या बॉलवर आक्रमण केलंय, फटका चांगला आहे. आजच्या दिवसातील सर्वात लॉंग अँड हाय षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने 52 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय गावदेवी 11 ऐरोली या टीमच्या माध्यमातून. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. एक सिंगल कंप्लीट होते. सेकंड रनसाठी कॉल फेकी थोडीशी गचाळ झाली, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल फक्त एकच धाव ऍड होईल आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 53 धावा. 53. शेवटचा अंतिम बॉल. पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. तर दोन्ही बॅट्समन ज्यावेळेस तुम्ही धावाल त्यावेळेस दोन्ही बॅट्समनने क्रीज सोडणं अनिवार्य असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. समोरच्या दिशेने फटका केलाय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होते. चांगली फिल्डिंग. सेकंड रनसाठी कॉल आणि सेकंड रन घेत असताना दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 शॉट. तर 54 धावा होतात आणि 55 धावांचं लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं आहे. ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन आणि नवसादी दिवा या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या.
संगीत मात्र आपल्याला ऐकायला मिळालंय डीजे मास्टर रोशनच्या माध्यमातून 55 धावांचं लक्ष प्रति ओव्हरमध्ये 11 रनची सरासरी गाठावी लागेल. उत्कर्ष 11 दिवा या टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. धीरज आणि श्री ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. विराज आणि श्री. तर चला टॉससाठी यायचं आहे. नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा या टीमचे कॅप्टन. तीस बॉलमध्ये 55 धावा कंप्लीट करायच्या आहेत आणि सलामीची जोडी श्री आणि विराज ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज गौरव शिंदे अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू. गतवर्षीच्या हंगामात देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. अनेक खुल्या गटातील स्पर्धांमध्ये आपल्या भेदक गोलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा रायझिंग स्टार गोलंदाज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार आपण देखील टॉससाठी यायचे. नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या. 55 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे श्री आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला होती सुरुवात. गोलंदाज गौरव ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला होता परंतु विकेट किपरच्या थोडासा दूरवर होता. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. धावफलकाचा प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कर्ष 11 दिवा हा संघ सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करतोय. 55 धावांचं लक्ष त्यांना पूर्ण करायचं आहे या सेकंड इनिंगमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. परंतु या 55 धावा रोखायच्यात टीम गावदेवी 11 ऐरोली या टीमला. लॉफ्ट केलाय, फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला फिल्डर होता परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू चाललाय 4 रनसाठी हा चौकार. पहिल्या बॉलवर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय श्रीच्या बॅटमधून. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता परंतु हा बॉल पेस करत असताना कुठेतरी थोडंसं प्रभावित केलं फलंदाज श्रीला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टॉससाठी आपण त्वरित या. नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमचे कॅप्टन. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौरव शिंदेने. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलंय. एलिव्हेशन भरपूर आहे. चेंडू चाललाय श्रीच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक 6 रनसाठी हा षटकार. येतोय हा षटकार.
कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 17 धावा आतापर्यंत खतरा राहिला गावदेव 11 ऐरोली या टीमला. फलंदाज श्रीचा ज्या प्रकारे आतापर्यंत 5 बॉलमध्ये 17 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. शेवटचा अंतिम बॉल, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाईसचा वेध थेट डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 18 धावा. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गौरव कुठेतरी थोडासा महागडा ठरला. 18 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट टीम उत्कर्ष 11 दिवा या टीमला दिला. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून ज्या प्रकारे भरपूर चांगली कामगिरी या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज श्रीच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगचा जर विचार केला ना तर ज्यावेळेस जयेश पाटील आणि निलेश भोईर ओपनर बॅट्समन म्हणून दाखल झाले होते त्यावेळेस पहिलं षटक पूर्णपणे खेळला होता. निलेश भोईर सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाले होते जयेश पाटील आणि तसंच प्रात्यक्षिक या सेकंड इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईकपासून वंचित होता विराज मडवी, परंतु त्यानंतर त्याला स्ट्राईक मिळाली. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी राकेशला इन्व्हाइट केलंय. 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावांचं लक्ष. गोलंदाज राकेश सज्ज होतोय. राकेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला होता, परंतु रन मिळेल 1 आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही सलामीवर बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पायाचा वेध घेतला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल राकेश. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका तर जरूर चांगला होता, परंतु रन मिळेल. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. 20 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 35 धावा पूर्ण करायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका तर जरूर चांगला होता. रन मिळतील, पंचांचा इशारा येईल. त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत, यस इट इज अ 4 रन आज चौकार. आतापर्यंत स्कोरबोर्डवर कोलोर पद्धतीचा हा बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं विराटचं. थोडंसं दडपण पाहायला मिळालं. हा बॉल पेस करत असताना कठीण ठरला थोडासा हा बॉल पेस करत असताना. विराजला 1 सिंगल त्याने पूर्ण केले आणि 25 रन आतापर्यंत होतात. अजूनही 30 धावा पूर्ण करायच्यात उत्कर्ष 11 दिवा या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित.
धीम्या गतीचा हा बॉल होता, परंतु लाईन मिस केली श्रीने. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 30 रनची गरज. तर चला नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित या. समीकरण बदललं. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 30 धावा पूर्ण करायच्यात. सुरुवातीला ज्यावेळेस 55 धावांचं लक्ष होतं ना, त्यावेळेस प्रति ओव्हरमध्ये 11 रनची सरासरी होती. एक चांगली सुरुवात करून दिली फलंदाज श्रीने. तेवढी चांगली साथ विराज मडवीची देखील राहिली आणि अवघ्या 2 षटकांमध्ये त्यांनी 25 धावा पूर्ण केल्या. 18 बॉलमध्ये आता मात्र 30 धावा पूर्ण करायच्यात. प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी गाठावी लागेल. स्पेल नंबर 3 वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक गोलंदाज गौरव शिंदे आपल्याला पाहायला मिळेल, ज्यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. थोडासा महागडा ठरला आणि हर्षन शेठ पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. काँग्रेस चषक 2025 दुसऱ्या पर्वामध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. गोलंदाज सज्ज होतोय गौरव. विराजसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी रन मिळतील 4. हा येतोय चौकार. इन ॲक्शन मोडमध्ये दोन्ही फलंदाज आलेत. ज्या प्रकारे बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 29 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 26 धावा पूर्ण करायच्यात. येणाऱ्या 17 बॉलमध्ये 17 चेंडू आणि 26 रनची गरज अजूनही आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे. झेलची संधी आणि टिपला हा झेल. पहिला धक्का. उत्कर्ष 11 दिवा या टीमला. स्वतः टीमचा महानायक फलंदाज विराज मडवी होईल बाद आणि एक चांगला झेल टिपलाय. ऐरोली कोळीवाडा ऐरोली आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये नवसादी दिवा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश राव आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा विकेट गमावला. फटका फसला. फलंदाज विराज मडवीचा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने गोलंदाज गौरवला हे पहिले यश मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज राकेश राव. डॉट बॉलची समाप्ती आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. टीम उत्कर्ष 11 दिवा या टीमचा आणि प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवेल कावदेवी 11 ऐरोली या टीमचा. कारण धावा त्यांना रोखायच्यात आणि अशीच गोलंदाजी त्यांना साकारावी लागेल या मॅचमध्ये कमबॅक जर करायचं असेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 30 रन होतात. अजूनही 25 धावा पूर्ण करायच्यात.
मोठा फटका खेळण्याचा परंतु प्रयत्न तर जरूर चांगला राहिला. प्रीतम पाटील त्या ठिकाणी तैनात होता. चांगलं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, कारण धाबा वाचवायच्यात, धाबा थांबवायच्यात गावदेवी 11 ऐरोली या टीमला. 31 रन. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 6 रनसाठी येतोय. यस, इट इज अ सिक्सर. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. षटकर देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 37 37 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. हलक्याताने दिशा देण्याचा प्रयत्न, सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 38. 38 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 38 रन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नुकतीच ज्यांची उपस्थिती पाहतोय, आदरणीय जयदेवजी म्हात्रे, सुभाषजी पाटील, दीपकजी पाटील व संपूर्ण नौजवान चे जे सदस्य आहेत त्यांना मी आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 12 बॉलमध्ये 17 रनची गरज. गोलंदाज सज्ज होईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. 1 धाव मात्र जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी. तर चला टॉस करून घ्या. नवसादी दिवा टीमचं कॅप्टन आणि ऐरोली कोळीवाडा टीमचं कॅप्टन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लॉफ्ट केला डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होईल. 10 बॉलमध्ये आता मात्र 15 धावांची गरज. येणारे 10 चेंडू आणि 15 धावा. एक षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक नवीन नवचैतन्य आणू शकतो उत्कर्ष 11 दिवा या टीमला. येणारे 10 चेंडू आणि 15 रनची गरज अजूनही आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. खोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. प्रीतम पाटील येईल बॉल खाली. तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 9 बॉल आणि आता मात्र 14 धावा. दोन्ही टीमचा दबाव वाढलाय. गावदेवी ऐरोली टीमला धावा रोखायच्यात आणि उत्कृष्ट दिवा टीमला धावा पूर्ण करायच्यात. या सामन्यामध्ये विजय संपादन करण्यासाठी टॉस जिंकला होता. पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे टॉस झाला उत्कर्ष दिवा या टीमने आणि पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग त्यांनी केली. कोलर पद्धतीचा हा बॉल अतिशय चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज संकेत, एक यंगस्टर गोलंदाज. अवघ्या 4 धावा आतापर्यंत संकेतने खर्च केल्यात.
कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस आणि तो मानस सध्याच्या घडीला सत्यात उतरवतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे, परंतु या क्षणाला रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर राकेश रावला कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं. एक सिंगल. शेवटचा अंतिम बॉल. 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सात बॉल आणि आता मात्र 12 रनची गरज. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. श्रीच्या माध्यमातून आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी श्रीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 44 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 11 रनची गरज. समीकरण बनलंय. येणारे 6 बॉल आणि 11 रनची गरज आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विकीला आमंत्रित केले. आज विकी मात्र एक नवीन विक्रम करेल की काय या मॅचमध्ये. धावा डिफेंड होतील की धावा चेस होतील या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी ऐरोली की उत्कर्ष दिवा, कोण जिंकणार या मॅचमध्ये या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक. दबाव वाढलाय दोन्ही टीमचा, परंतु जिंकायचं तर प्रत्येकाला आहे, परंतु त्यासाठी प्रदर्शन चांगलं करावं लागेल. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. पंच दर्शवतात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि 6 बॉलमध्ये आता मात्र 10 धावा पूर्ण करायच्यात. काँग्रेस चषक 2025 आणि आजचा दुसरा दिवस, पहिली मॅच. पुन्हा एकदा या क्षणाला काय घडलं जाईल. तर वेलकम सुधीरजी म्हात्रे, आपलं देखील सरसे स्वागत. काँग्रेस चषक 2000. तर नो बॉल, नो +1 आणि टोटल 2 रन या ठिकाणी ॲड होतील. फ्री ची संधी असेल. बॅट्समनच्या खात्यामध्ये 2 धावा ॲड होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर चला, नवसादी दिवा टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. ऐरोली कोळीवाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. फ्रीटचा बॉल, फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. लॉफ्ट तर जरूर केलाय, परंतु फ्रीटचा हा बॉल आहे. या क्षणाला काय घडलं जाईल आणि फलंदाज श्री मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टॉस साठी त्वरित या. नवसादी दिवा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये श्रीकांत बाद झाला. 15 बॉल त्याने पेस केले. 30 रनचं योगदान त्याचं राहिलं. 3 षटकार त्याने मारले, 1 चौकार त्याने मारले. 3 चेंडू त्याच्या विरुद्धामध्ये निर्धाव स्वरूपाचे आले. तर नवीन फलंदाजा यश आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. आणखीन एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या 49. अजूनही 6 रनची गरज आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आणि फलंदाज राकेश देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का. थँक्यू. आयोजकांच्या माध्यमातून सूचित केले जाते नवसादी दिवा टीमच्या कॅप्टनला शेवटचा अंतिम कॉल दिला जातोय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि 6 रनची गरज. 4 बॉलमध्ये 6 धावा पूर्ण करायच्यात. नवीन फलंदाज वैभव मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. या सिटीचा वाईट कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होताना पाहायला मिळतो गावदेव 11 ऐरोली या टीमचा. 4 बॉलमध्ये आता मात्र 5 धावा पूर्ण करायच्या आहेत. आक्रमण जरूर केलंय स्कोरलेगच्या दिशेने, परंतु एक सिंगल फक्त पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने 51. अजूनही 4 रनची गरज. येणारे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रन मिळतील 4 आणि सामना जिंकलाय उत्कर्ष 11 दिवा या टीमने. हार्डलक टीम गावदेव 11 ऐरोली, आपण देखील चांगला खेळ केलात. कुठेतरी शेवटच्या क्षणी प्रयत्न कमी राहिले आणि पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल RSA गोठवली यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच